Bhakti Bhagya Dhamma Dhani Bhakti Bhagya Dhamma
हरी भाग्याचा उदय 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 हे जोडी संत पाय हे जोडी संत पाय संत पाय येतो निया विठो माता येतो निया विठो माता येतो पाय पाय संत पाय येतो निया विठो माता येतो निया विठो माता हरनाथोने सर्वदा
तोडिया प्रभु माता तोडिया प्रभु माता भाग्याचा उदय ते जोडी संत पाय तेथून आलो माथा मरणा वाचून सर्वथा होई बळकट माझ्या मनारे तुझीट तेथून आलो माथा मरणा वाचून सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाला धन तेथून नुठवू माथा मरणा वाचून सर्वथा विठ्ठला विठ्ठला भाग्याचा उदय ते जोडी संत पाय तेथून आलो ठेवू माथा मरणा वाचून सर्वथा महायोग पीठीत ते वराम पंढरी काय धातू म्हणून समागते तिष्ठन्त आनंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बेगम जितेंद्रियं बुद्धिमतामृतं वातात्मजं वा नरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पवनसुत हनुमान की जय।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. तो दर्पण मार्जनम भवमाधावाग्नि निर्वापनम श्रेया कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदाबुधिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम श्रीकृष्ण संकीर्तनम. विठ्ठला 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 चराचरात अदृश्य स्वरूपात वावरणारी भगवत शक्ती. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक मंडळ अर्थात गोरक्षण संस्थान, त्याचप्रमाणे सर्व गावकरी मंडळ ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा विशेष करून वाढली ते आमचे गायनाचार्य महाराज मंडळी, मृदंगाचार्य तुमचे येथील भागवत महाराज, त्याचप्रमाणे उपस्थित प्रभुप्रिय भाविक भक्तजन तथा भक्तिमती माता. आजचा जो हा कीर्तनरूपी सेवेचा सुयोग या ठिकाणी घेऊन आलेला आहे, मला तरी असं वाटते की या कार्यक्रमाचा फरियाद देण्याची गरज नाही. कारण आता कार्यक्रम देण्याची गरज नाही का नाही, त्याचे 3 कारण सांगता येतील. कार्यक्रमाचा परिहार देण्याची गरज नाही याकरता 3 कारण या ठिकाणी लावली. पहिलं कारण, तुमचं गाव फार मोठं नाही. किती लोकसंख्या आहे? 3-4 हजार. आमच्या गावाची लोकसंख्या आहे 12,000. त्या मानानं तुमचं गाव लहान, म्हणजे गाव फार मोठं नाही. एक कारण. दुसरं कारण, तुमच्या सप्ताहाचा पहिला किंवा दुसरा दिवस नाही, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण, काळ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा नाही, हे तिसरं कारण. विठ्ठल परिहार न देण्याकरता एवढे कारण कसे काय लागू पडतात, मी तुम्हाला सिद्ध करून दिले. आता आमचं गाव मी सांगितलं 12,000 लोकसंख्येचं गाव. आमच्या गावातही सप्ते होत असतात, पण महाराज आले की स्टँडवर पोहोचतात आणि बस स्टँडवर आले की विचारतात, भाऊ सप्ताह कोण्या ठिकाणी चालू आहे? तर आमच्या गावातला तो माणूस उलट महाराजांना प्रश्न विचारतो, आमच्या गावात सुरू आहे म्हणतात सप्ताह. याचं कारण त्याला ते माहीत नसते. आता त्याच्यात काय फार त्याचं चुकीचं असते असंही नसते, कारण गाव फार मोठं असते. तिकडच्या ईश्वर सप्ताह सुरू असते आणि इकडच्या टोकावरचा बिनफिकर नसते. विठ्ठल माहीतच नाही तर तो काय सांगेल कुठे सप्ताह सुरू आहे. गाव मोठं असल्यामुळे असं होऊ शकते. तुमचं गाव तेवढं मोठं आहे का? खरं सांगा. काय तुमच्या गावामध्ये जर पाहिलं तर मला नाही वाटत की असा कोणीतरी माणूस असेल की त्याच्यापर्यंत हा आवाज पोहोचला नसेल. बरोबर आहे. आणि तरीही जर तो इकडे फिरून पाहत नसेल तर मग इथं येण्याकरता जे काय डिपॉझिट लागते तेच त्याच्याजवळ नसेल. कोणतं डिपॉझिट लागते? बहुत सुकृताचे थोडे बहुत सुकृत
कारण परिहार देण्याचा उद्देश असतो. दौंडी पेटी भावे चोखा दौंडी पेटी भावे चोखा दौंडी पेटी भावे चोखा यावे सुद्धा होईना यावे सुद्धा होईना दौंडी पेटी भावे चोखा मेरा दौंडी पेटी भावे चोखा मेरा दौंडी पेटी भावे चोखा परिहार देण्याचा उद्देश असतो. सगळ्या श्रोतृ समुदायाला कार्यक्रमाची जाणीव करून देणे. पण गाव लहान असल्यामुळे सगळ्यांनाच कार्यक्रमाची कल्पना आहे. दुसरी गोष्ट, मी पहिल्यांदा बोललो की तुमच्या सप्ताहाचा पहिला किंवा दुसरा दिवस असणार. पहिल्या दुसऱ्या दिवशींच्या महाराजांवर ही जबाबदारी विशेष करून असते. म्हणून तुमच्या सप्ताहाचा आजचा चौथा दिवस आहे. आणि तिसरं कारण मी बोललो काळ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये काय होतं माहिती आहे? त्यावेळेचे एक शेख मोहम्मद नावाचे संत होते, मुसलमान समाजाचे. त्यांनी लोहगावमध्ये कीर्तन केलं आणि कीर्तन करत असताना विठोबा रखमाईचा गजर करून उंच उडी मारली आणि डोक्यावरच्या मंडपाचा कपडा जो होता ना तो असा हाताने चोळला. कीर्तन झाल्यानंतर काही लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही विठोबा रखमाईचा गजर केला आणि उडी मारून वरचा कपडा चोळला, काय उद्देश होता तुमचा? शेख मोहम्मदांनी सांगितलं की आपलं जसं इथं कीर्तन सुरू होतं तसं तुकाराम महाराजांचं कीर्तन देहू गावामध्ये सुरू होतं. तिथे मशालवाल्याकडून नकळत मंडप पेटला होता, तो मी इथून घेतला. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यावेळेस दोन्ही बाजूनं दोन लोक मशाल धरत आणि कीर्तनकार कीर्तन करत. आता चालेल का तसं? धरा बरं तुम्ही टेंबा, महाराष्ट्रभर मारू तुमच्या नावानं आम्ही बोंबा. कारण सध्या विज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानाच्या युगात कितीही माझ्यासारखा भोंग्या कीर्तनकार असला तरी भोंग्याशिवाय बोलत आणि भोंगा बी असा तसा चालत नाही. आमच्याजवळून कोणी शिको ना शिको, पण तुम्ही आणून ठेवता विको. वाटलं तर आम्ही तुमचं गाव उभ्या इको, आम्हाला लागेल विको. आत्ताच पाहिलं तुम्ही ती लाईट गेल्यामुळे काय गंमत. मला सांगा तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर, कीर्तन लाईनवर पाहिजे का लाईन कीर्तनावर पाहिजे? काय तुमचं मत? काय मत आहे तुमचं? कीर्तन लाईनवर पाहिजे का लाईन कीर्तनावर पाहिजे? कीर्तन लाईनवर पाहिजे. लाईन कीर्तनावर पाहिजे. लाईन कीर्तनावर पाहिजे. कीर्तन लाईनवर नसलं तरी चालेल, माना लागेल. घराले लाईन पाहिजे का घरात लाईन पाहिजे? हा, घरात लाईन पाहिजे. घराले लाईन नसली तरी मानाच लागेल. तुम्हाला पटलं? घराले लाईन पाहिजे का घरात लाईन पाहिजे? घराला लाईन पाहिजे. घराले लाईन पाहिजे. कीर्तन लाईनवर पाहिजे का लाईन कीर्तनावर पाहिजे? कीर्तन लाईनवर पाहिजे. कीर्तन लाईनवर पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आजची परिस्थिती अशी झाली, नसू द्या कीर्तन लाईनवर, पण लाईन लागेलच कीर्तनावर. बरोबर? असू द्या. सांगायचं तात्पर्य की विज्ञानाचं युग आहे.
विज्ञानाने आपल्याला ह्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याचा आवाज तुमच्या गावात तर काय पण बाहेर गावाला सुद्धा जातो. विठ्ठल विठ्ठल परिहार देण्याची आवश्यकता नाही असं बोललो तरी एक वक्त्याची जबाबदारी आहे किंवा कर्तव्य आहे म्हणून परिहार देऊन जातो. काय कारण आहे या कार्यक्रमाचं? तर माझ्या माहितीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी एक महोत्सव साजरा करत असता. तो म्हणजे संत विठोबा गोसावी महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव. पण मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो, कोणी कोणी पाहिलं त्या बाबांना, विठोबा महाराजांना? नाही पाहिलं. नाही पाहिलं. बरं किती वर्ष झाले जाऊन? हां माहीत नाही. 100 वर्ष म्हणा अंदाज. बरोबर 100 वर्षापूर्वी गेले असतील. त्यांना पाहिलेला कोणी माणूस आज रोजी तुमच्यामध्ये नाही. बरोबर. मग मला सांगा, ते गेले तेव्हापासून कोणीच गेलो नाही का? बरेच गेले. मग त्याचे असे उत्सव केले का? त्याचं तुमचं काही भांडण होतं का? विठ्ठल विठ्ठल महाराजांचं प्रमाण आहे. व दांडाची झाले जन्मनिया मेले, ओ दांडाची झाले जन्मनिया मेले, ओ दांडाची झाले जन्मनिया मेले, ओ दांडाची झाले जन्मनिया मेले, भवनिया गेले रंगाराव, भवनिया गेले रंगाराव, ओ दांडाची झाले जन्मनिया मेले, ओ दांडाची झाले जन्मनिया मेले, भवनिया गेले रंगाराव, भवनिया गेले रंगाराव, ओ दांडाची झाले जन्मनिया मेले, ओ दांडाची झाले जन्मनिया मेले. इथे मोठे मोठे राजे महाराजे जन्माला आले आणि मेले, पण त्यांचे असे कार्यक्रम नाही साजरे झाले. बरोबर. तुम्ही म्हणाल त्यांचा आमचा काही संबंधच आला नाही, पण आपल्या पूर्वज काय कमी गेले? आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. या मंडळींनी तर आपल्यासाठी बरंच काही करून सुद्धा ठेवलं आपल्या पूर्वजांनी, तरी त्यांचा आपण असा कार्यक्रम करत नाही. आणि ज्यांना तुम्ही पाहिलं नाही त्यांची पुण्यतिथी साजरी करता काय कारण आहे? याचं कारण आहे, सगळ्यांचेच सगळे उत्सव होत नसतात. काय? सगळ्यांचे सगळे उत्सव होत नसतात. प्रापंचिक माणूस कुटुंब वत्सल असतो, भगवंत भक्त वत्सल असतो आणि संत दीन वत्सल असतो. लक्षात आलं? आता तुमची आमची दृष्टी कशी असते सांगतो. वारा उदान सुटलं, माणूस घरी आला की त्या बाईला विचारते, मोठा पोरगा आला की? ते बाई म्हणते हा आला की? लाय ना म्हणे, तो बी आला घरी म्हणे, घ्या आता खावड लावून गाव जाऊ देऊ. त्या गावाचे काही घेणं देणार नाही. त्याचे पोरं सोरण त्याचे ढोरं वास्त्र सुरक्षित असले की गाव वाहून गेलं तरी त्याला काही सुख देत नाही, कारण तो कुटुंब भगवंत भक्त वचन आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी समाधी, आणि संत दीन वचन आहे. पुढते जन पुढते
येतो काळवाळा मानो हे आ येतो काळवाळा मानो हे आ येतो काळवाळा मानो हे आ उडत आहे दादा गाडे उडत आहे बुडते हे जन ना देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या अर्थात संत आणखी एका कोटीमध्ये सांगून देतो. जे कुटुंबापुरते जगतात त्यांचे वर्षी श्राद्ध किंवा पावसाळ्यामध्ये पित्र, शेजारचं कोणीच नाव काढत नाही पुत्र. लक्षात आलं? बरोबर आहे ना? जे कुटुंबाकरता जगतात त्यांचे वर्षी श्राद्ध होतात, जे देशाकरता जगतात त्यांचे स्मृती दिवस होतात, आणि जे जगाकरता जगतात त्यांच्या पुण्यतिथ्या होतात. सांगता येईल पुण्यवंत ज्यांचं नामस्मरण केल्याने आपण पुण्यवान होतो. एवढंच नाही तर ज्यांचं चिंतन केल्यामुळे तुम्हा आम्हाला पुण्य करण्याची प्रेरणा मिळते अशांची पुण्यतिथी. बरोबर आहे. आणखी सांगू वेगळ्या भाषेत, देवांची जयंती, संतांची पुण्यतिथी. बरोबर आहे. त्याचं कारण ज्याचा जन्म जगा वेगळा त्याची जयंती, ज्याचा मृत्यू जगा वेगळा त्यांची पुण्यतिथी. बाकीच बोलत बसले तर अभंग बाजूला म्हणून तुर्ताचा अभंगाचा विचार करू. अशा तऱ्हेने तुम्ही हा महोत्सव साजरा करत आहात आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. तुमचे गुरुस्थानी असलेले हरिभक्त परण मुरलीधरजी महाराज यांचे अमृततुल्य वाणी तुम्ही मला फार आनंद वाटला. का बरं माहीत आहे? तारीख भेटली म्हणून नाही. बहुतेक ठिकाणी पाहत असतो आपल्या लोकांचा स्वभाव, ते सख्या आईले काढून देतात आणि चुलत सासूले लुगडं घेतात. पटलं तुम्हाला? तुमच्या लक्षात आलं? समजला की नाही? समजलं? कोण सांगायचं? बरोबर. सख्या आईले काढून देतात आणि चुलत सासूले लुगडे घेतात. पण तुम्ही ना तसं नाही केलं. तुम्ही ना चुलत सासूले लुगडं घेतलंच नाही. सगळ्यात मायला व्यासपीठ पार बसवलं. विठाला तुमच्या या सप्ताहाचा चौथा दिवस माझ्या वाट्याला आला असो. आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता जो अभंग निवडला जगद्गुरु संत शिरोमणी देव निवासी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील
विशेष करून परम भाग्याचा परिचय करून देणारा असा अभंग तुमच्या समोर स्वीकारता पाहिजे. आता अभंगाचं विश्लेषण करण्याच्या आधी माझ्या सवयीप्रमाणे अभंगाचा शब्दाचे अर्थ थोडक्यात सांगेल. कारण महाराजांची भाषा 450 वर्षापूर्वीची जरी असली तरी मराठीच भाषा बोलणे आहे. पण का शब्दाचा अर्थ सांगावा असा वाटतो? मराठीच माणसं मराठीपासून दूर चालले म्हणून. का दूर गेले? त्याचं कारण इंग्रज या देशात आले. 150 वर्ष राज्य करून गेले. काय त्यानं काय केलं? नगदी माल त्यानं नेला आणि सूटबूट आणि चहा आम्हाला दिला. त्याच्यामुळे असा घोटाळा झाला. आमची गंमत अशी झाली, कपडे झाले इंग्रजी, माणसं पडलो मराठी, सूट नेसून बी उपटा लागते पराठी. वा बरोबर आहे ना. कारण आम्ही इंग्रजी झालो नाही, मराठी राहिलो नाही. मराठी समजत नाही मराठी माणसाला. एका घरी गेलो, मी लहान मुलाला विचारलं, बाळा हा किती वर्गात आहे? तो म्हणे KG2. काय तो मायले म्हणते मम्मी, बापाले म्हणते डॅड. घरदार झालं मॅच. काय सांगता कठीण. सांगू कौतुक तुम्हाला मराठी भाषेचं. बोर्डर ही लावत आहे कटिंग. इथे फुकट कटिंग करून देतील. काय बोलतो होता? इथे फुकट कटिंग करून देतील. एका माणसाला वाचला, तो गेला त्या खुर्चीवर बसला, कटिंग करून घेतली, उतरला निघाला. तो कारागिरी म्हणे कटिंग करणार, पैसे कोण देईल? तो अब्बा म्हणे बोर्ड काय गेलाय? म्हणे तूच वाच. म्हणे इथे फुकट करून कटिंग करून देते. म्हणे माझा आडनाव फुकट आहे. कटिंग करणारा का? माझा आडनाव फुकट आहे. तू कटिंग कोणा केली? मग फुकट कटिंग करून देतील म्हटलं का मिळेल म्हटलं? देतील. मग मिळच केली तुला ह्याच्यावर. मराठी भाषा विठ्ठला विठ्ठला उदाहरण सांगता येतील. थोडक्यात अर्थ सांगतो शब्दाचा अर्थ. महाराज म्हणतात भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. ज्या वेळेस खऱ्या अर्थाने आपला भाग्योदय होतो ना, त्याच वेळेस संतांची कृपा आपल्यावर होते किंवा संतांची भेट आपल्या जीवनामध्ये होते. होऊ नये पण झाली भेट. महाराज बहु अवघड आहे संत भेटी, पण या जगदेठी मला केली झाली भेट. मग संकल्प केला तेथून या नुठव माथा मरणा वाचुनी सर्वथा. मग तिथून आता त्यांच्या पायावर मस्तक टेकवलं ना, मेलेश्वर उचलायचं. पण हा संकल्प सिद्धीला जाण्याकरता मन अनुकूल असलं पाहिजे. मनाला समजून सांगितलं, होई बळकट माझ्या मनारे तू धीट. माझा मना तू बळकट धीट. कशा करता? मरेपर्यंत संतांच्या पायावर नतमस्तक होण्याकरता. झालं मन अनुकूल. काय मिळालं? तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी, बळकट झालं आणि परिणामी मी भक्तिरूपी भाग्याचा मालक झालो. अभंगाचा शब्दाचा अर्थ तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं. आता आपल्याला विश्लेषण करायचं बरं का. खरं पाहू गेलं आपल्या मराठी भाषेमध्ये एकाच गोष्टीला अनेक शब्द उपलब्ध आहेत. एकाच वस्तूला अनेक शब्द उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ सांगता येतील आपल्याला.
चौथ्या वर्गातल्या पोरांना गुरुजींनी सांगितलं पाटीवर लिहून द्या रे बा उत्तर. पृथ्वीचं दुसरं नाव कोणतं? पाटीवर लिहा. एका पोरानं लिहिलं पृथ्वीचं दुसरं नाव भूमी. बरोबर की चूक? दुसऱ्याने लिहिलं मेदिनी. बरोबर की चूक? तिसऱ्याने लिहिलं आवणी. बरोबर की चूक? चौथ्याने लिहिलं काय? जमीन. बरोबर की चूक? सगळीच उत्तरवर. अर्थात एकाच पृथ्वीला समानार्थी शब्द असे बरेचसे आहेत आपल्या मनातलं. तसं भाग्य म्हटलं तर भाग्यालाही समानार्थी शब्द बरेच आहेत आपल्याला उपलब्ध मराठी भाषेत. भाग्य म्हणजे काय? भाग्य म्हणजे गाडीवर येत असते शेवटी शेवटी नशीब. भाग्य म्हणजे नशीब. भाग्य म्हणजे प्रारब्ध. भाग्य म्हणजे दैव. भाग्य म्हणजे तकदीर. भाग्य म्हणजे किस्मत. विठ्ठल विठ्ठल मराठी भाषा. जाऊ द्या. आता भाग्याच्या बाबतीमध्ये जर विचार करू म्हटलं ना तर तुम्ही आम्ही सुद्धा फार भाग्यवंत आहोत. फार भाग्य. कशावरून सांगू तुम्हाला? त्याचं कारण सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कोणती सांगितली शास्त्रामध्ये? दुर्लभम मनुष्य देहो देही नाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतात सर्व पुनर्लभ्यम नर शरीरम पुन्हा पुन्हा. काय सांगितलं? अर्थात तुम्हा आम्हाला तुलसीदासांनी प्रमाण सांगितलं. बळे भाग मानुष तन पावा. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम सिया राम जय राम. तुलसीदास म्हणतात फार मोठं भाग्य आहे तुमचं आमचं की आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. आता मला सांगा मनुष्य देह प्राप्त झाला काय? फार मोठं भाग्य. त्याचं कारण आहे काय? स्वर्गातले देव लोक सुद्धा या मनुष्य देहाची अपेक्षा करतात. बरोबर ना? स्वर्गीयांचे अमर मृत्यूलोकी व्हावा जन्म. मृत्यूलोकी व्हावा जन्म. सुद्धा या मृत्यू लोकात जन्म मिळावा म्हणून अपेक्षा करतात. मग कुठलाही जन्म का नाही. इह लोकेंचा हा देह देव इच्छिताती पाहि. मग देव लोक या मनुष्य देहाची अपेक्षा करतात. त्यांना हा मिळावा नाही आणि तुम्हा आम्हाला मिळाला. मग खरं सांगा भाग्यवान आहात की नाही आपण? आता याच्यात पुन्हा एक विकल्प म्हणता येईल. त्याला विकल्प मनुष्य देहात तुम्हाला मला प्राप्त झाला गोष्ट खरी. पण सध्या जगामध्ये माणसांची संख्या जास्त आहे का कमी? खरं सांगा.
KYC करायला गेले तरी गर्दी, रेशन दुकानात गेले तरी गर्दी, बँकेत गेले तरी गर्दी, कुठेही गेले तरी, जिथे जाऊ नये तिथे गेले तरी म्हणतात तुम्ही जाऊन पाहिलं की आम्हाला माहीत नाही काय, सगळ्या ठिकाणी गर्दी दिसते माणसाची. मग हे सगळीच गर्दी भाग्यवान आहे का? नाही, सगळी गर्दी भाग्यवान नाही. जगात एवढेही माणसं जरी असतील तरी ते भाग्यवान नाहीत, पण आम्ही आहोत. कशावरून आहे? त्याचं कारण मनुष्य देह मिळाला म्हणून नाही, तर भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, त्यातही विवेक आणि परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण मनुष्य देह मिळाला भाग्य, पण त्यातल्या त्यात भारतात मिळाला विशेष भाग्य. जेथे हरिते दास जन्म घेते, हरिते दास जन्म घेते, हरिते दास जन्म घेते, हरिते दास. पवित्र ते कुळ पावन तुझे, पवित्र ते कुळ पावन तुझे, पवित्र ते कुळ पावन तुझे, पवित्र ते कुळ पावन तुझे. येथे हरिते दास जन्म घेते, येथे हरिते दास जन्म घेते, येथे हरिते दास जन्म घेते, येथे हरिते दास. ज्या देशामध्ये प्रत्यक्ष भगवंताचे अवतार झाले, ज्या देशामध्ये प्रत्यक्ष ज्ञान पहिल्यांदा जन्माला आलं, ज्या देशाची संस्कृती सगळ्या जगात उच्च कोटीची ठरली, अशा भारतामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, हे विशेष भाग्य. मनुष्य देह मिळाला भाग्य, भारतात मिळाला विशेष भाग्य. त्यातल्या त्यात अखंड संत जीवन परंपरा ज्या महाराष्ट्राला लाभली, त्या महाराष्ट्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, हे महत्भाग्याची गोष्ट आहे. बरोबर आहे. आता याच्यातही आणखी तुम्हाला पाळतो सांगतो. नरदेह मिळाला भाग्य, भारतात मिळाला विशेष भाग्य, महाराष्ट्रात मिळाला महत्भाग्य. पण तुम्ही पंढरपूरला जात असताना, मग पंढरपूरला गेले म्हणजे चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला गेले की ते रस्त्यामध्ये बिचारे पडलेले असतात. कोण? कोणाला हात नाही, कोणाला पायच नाही, कोणाला कानच नाही, कोणाला जीवच नाही. विठोबा 1 रुपया दे रे विठोबा. त्यांना कोणता देह मिळाला? कोणता देह मिळाला? मनुष्य देहच आहे ना. बरं, महाराष्ट्रात मिळाला की नाही? मनुष्य देह मिळाला, भारतात मिळाला, त्याहीपेक्षा महाराष्ट्रात मिळाला, तरी ते स्वतःला भाग्यवान म्हणून घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे पाहिलं की आपल्यालाही पांडुरंगाला प्रार्थना करावीशी वाटते की देवा द्यायचंच होतं तर चांगलं शरीर द्यायला पाहिजे. एरवी नाही दिलं असतं तरी चाललं असतं. बरोबर आहे. मग ते स्वतःला भाग्यवान म्हणून घेऊ शकतात का? नाही. पण आपण दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तेने तुझोराचे नारायण, तेने तुझोराचे नारायण. सगळी इंद्रिय किती सुंदर शरीर दिलं. हात दिले, पाय दिले, कान दिले,
डोळे दिले, बोलण्याकरता मुख दिलं, बरोबर आहे. आता उदाहरण दुसऱ्याचं सांगितल्यापेक्षा माझं सांगतो. मला हात दिले, पाय दिले, बरोबर, डोळे दिले, कान दिले, मुख, सगळे इंद्रिय दिले, पण तरीही मी स्वतःला भाग्यवान म्हणून घेत नाही. काय कारण आहे? त्याचं कारण फक्त एकच आहे. आता भागवत महाराजांना माहिती आहे, याही मंडळीला माहिती आहे. बऱ्याच कोण्याही गावात नवीन जर गेलो, कीर्तन आले तर लोक विचारतात, आले आजचे महाराज? मग भागवत महाराज म्हणतात, हा हा आले. कोणते आहेत? मग ते गावातले माणसं पाहतात आणि ते म्हणून तो बा काय असं बोल, आईचं माहीत आणता भाव, काही घाटा होता काय दुसऱ्याचा? काय करीन हा बा? बरं मला सांगा, तुम्ही ना माझी कीर्तनाची तारीख घेत असते की कुस्तीची? बरं, हा कुस्तीला उभा राहिलो तर मग हसायला हरकत नाही, खाऊन मरते वेळा हराम. पण मी कीर्तनाला आलो, मग कीर्तनाला डोकं चांगलं पाहिजे का शरीर चांगलं पाहिजे? हा, पण आजकालची परिस्थिती अशी आहे, पटका भारी बांधला की डोकं हलकं पडलं असलं तरी काय महाराज सगळा असं. म्हणजे त्याचं पहिले वजन आणि मग भजन, आमचं पहिले भजन आणि मग वजन. काय सांगता? एका माणसानं सहज मला विचार, मी महाराज साधूच्या संग काय फायदा असते हो? म्हटलं, असली साधू तुला कधी भेटेल काय? मा संग चालतो, तुला फायदा दाखवा. मग तो या परमार्थातला नव्हता, बरं, तो यातला नव्हता, पण त्याचं शरीर चांगलं स्ट्रॉंग आणि तो असा धोतरनेसे महासारखा. मग तो आता तो जर यातला नाही, समाई पहिली कशाला धरीन तो? त्या गावात नवीनच महाकार्यक्रम पहिला, त्या लोकांना माही ओळख नाही. ते महाराज कोणाला समजले असतील? तो चांगला झाला होता ना, धोतर बितर माय हाती थैली. आता तो परमार्थातला नसल्यामुळे माई थैली बी कशाला गेली? मग लोकांना काय अर्थ केला? हा बुवा थैली धरायला आहे का? हे महाराज लोक धडाधड त्याच्या पायावर मरतात. तो म्हणे उलट होते नाही. म्हटलं सारखंच आहे त्याचा. लागले ते लोक त्याच्या पाया आणि मग ते लोक म्हणत भला उशीर केला महाराज. तो काही बोलले. मी म्हटलं गाडीच उशीर आली ना. त्याला वाटते हाबा शेंडेका तर ते म्हणजे नक्कीच हाबा पियेच आहे. हा, आणि मग त्या गावात गेलो आणि मग बसलो. त्याला बसवलं पलंगावर, मला बसवलं खुर्ची. तो म्हणे आता उलट झालं की नाही? म्हटलं सारखंच आहे ते, गुपचूप आहे. मग आता त्याच्या पुढची बी गोष्ट पहा. त्याला आणलं दूध आणि मला आणला चहा. तो म्हणे आता हे उलट झालं की नाही? मी म्हटलं त्याला समजते म्हणे काय? म्हटलं दूध पिणारा असता तर सुधरेल नसता. म्हणून त्याला समजलं असेल की हा बा चहाच पिया जाऊ, तू पेन दूध, मग तो दूध पिया. आणि मग लोक पाहा लागत की नाही, त्याच्या डोळ्यात असा. मी म्हटलं कोणी बोललं का तुला? म्हणे नाही. म्हटलं काऊन डोळ्यात असं आले? मग तो म्हणे महाराज काय सांगू? म्हटलं काही बी सांगू. म्हणे आता 10-15 दिवसाच्या आधी झाला. मी म्हटलं हा तुमची बहीण माया पायाला गेली. आणि अगदी 70 वर्षाचे 80 वर्षाचे लोक पाहा लागतात. काही लाज आहे की नाही? मी म्हटलं मायासारख्या सोबत एवढा फायदा तो असली साधूच्या संग खायची. भाग जाऊ द्या, पण माझं शरीर असं असल्यामुळे मला असं वाटते सुंदर शरीर दिलं, पण मी स्वतःला भाग्यवान म्हणून घेत नाही. जाऊ द्या, पण खरंच भाग्य मनुष्य देह मिळाला, भाग्य भारतात मिळाला, विशेष भाग्य महाराष्ट्रात मिळाला, महत् भाग्य, बरोबर आहे. पण तरीही आपण स्वतःला भाग्यवान म्हणून घेत नाही. याचं कारण आहे, इथे भाग्यवान कोणाला म्हणतो आपण? जो श्रीमंत माणूस असेल त्या, बरोबर आहे. बरं, तुम्ही आम्ही म्हणतो यात काय नाव आहे? माऊलीनी सुद्धा दुजोरा होते. काय म्हणतात माऊली? भाग्याचे निभळसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घरनिधी. माऊली म्हणतात भाग्य जर अनुकूल असेल तर काय कुठलाही उद्योग हाती घेतला की तुम्ही श्रीमंत व्हायला उशीर लागणार नाही, बरोबर.
तुकाराम महाराजांचा प्रमाण आहे, व्यवसाय निमित्त फळ देता ते संचित, देता ते संचित, फळ देता ते संचित, व्यवसाय निमित्त फळ देता ते संचित, भाग्य जर अनुकूल असेल तर निमित्त मात्र कुठलाही धंदा हाती घेतला की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही. भाग्यच म्हणतात त्याला. काय पण ते प्रारब्ध किंवा भाग्य प्रतिकूल जर असेल तर सोनं जरी रोयला असेल पुढ्याच्या हातात तरी माती झाल्याशिवाय राहणार नाही. भाग्य अनुकूल असेल तर माती घेतली की सोनं होते. बरोबर आहे. आता मी माझा अनुभव सांगतो 2 मिनिटांमध्ये. 2008 मध्ये मी पोराचं लग्न केलं. मग मातीचं घर होतं. पोरं मातीच्या घरात लोक बसत नाही, थोडं पाहुणे. आता सध्याची परिस्थिती अशीच आहे, घरात राहणाऱ्याची माती असली तर चालते, बरोबर, पण घराले माती नाही पाहिजे. मग मी पाळलं ते घर. पण मग ते पये खंद्याला गेले. ते पये खंद्याला गेले आणि त्या मळक्यात असं थोडंसं मळक्यासारखं दिसलं. 11 वाजले. मी त्या पये खणाने म्हटलं जाणं यानं जेवून. तेव्हा जाऊन म्हटलं स्वयंपाक गरम गरम आहे तर या जीव, आपलं काम थोडं उशिराही झालं चालते. मी त्याला घरी पाठवतो. मला पोरं कसं म्हणतात, काहून चालू काम बंद पाडलं. म्हटलं तुम्हाला नाही माहीत ना रे, खणलं काढलं मळकं, काय निघलं असेल त्याच्यात तुम्हाला कसं माहिती. पैसेच निघले ना हो त्याच्यात. पोरं चालू कामाचा पट्टा पाडला आणि पैसे काढले. आणि त्याचं कारण काय आहे, भाग्यवान माणूस माती खोदण्याकरता गेला. त्याला गिन्नेची घागरच दिसली. मग त्यानं दुसऱ्या मित्राला सांगितलं, जीवलग मित्राला, म्हणे अहो एवढी मोठी घागरच आहे, पिवळा माल आहे, पिवळा गिन्ने. तो म्हणे मग आज नाही जाऊ म्हणे, आज गावात लग्न आहे, लोक जागी आहेत, उद्या जाऊ. कोण म्हणे, तो दुसरा मित्र. आता भाग्यात कोणाच्या होतं ते, ज्याने दिसलं त्याच्या, त्यानं याने बी निजेलच राहू द्या. आणि दुसरा दोस्त उठून उभा केला, चाल म्हणे घेऊ सारखं करून. ठिकाण सांगेलच होतं यानं. ते दोघेही जण गेले. त्याने ते घागर काढली, तिचं तोंड सोडता बरोबर फणाच वळाला. तो दुसरा म्हणे सगळ्या बापांना ते सांगत करून, याच्या ही इच्छू इंगोळ्या होत्या, सर्प होते म्हणून ते यानं सांगलं. त्याची अक्कल त्याला बांधली पाहिजे. त्याने त्या घागरीचं तोंड बांधून घेतलं आणि त्याला पाहायला कुठे निजेल आहे. तो निजेल होता कौलाचं घर होतं. त्याच्या घरात चढले किती रिकामी. त्याची अक्कल त्याला भोवली पाहिजे. त्याची बाज पाहिली कुठे आहे. आणि नेमके 2 कौलं बाजूले सरकवले, ते घागर त्याच्या अंगावर तरी चावून गेले. काय झालं चिन्ह, वा सगळं सोनच झालं. तो काय म्हणे, देवा घरपोच सेवा, निदान मला तकलीफ तर येऊ द्या. अल्लाह देता है तो थप्पड़ मार के और ले जाता है तो थप्पड़ मार के. विठला विठला विंचू सरपदिसे, विंचू सरपदिसे, विंचू सरपदिसे, विंचू सरपदिसे. घरा भाग्या तोडले, घरा भाग्या तोडले, घरा भाग्या तोडले, घरा भाग्यहीन माणसाला विंचू सर्प कोळसे दिसतात आणि भाग्यवंताला पिवळा माल दिसतो. ठीक आहे. आता पहा, मनुष्य शरीर मिळालं भाग्य, भारतात मिळालं विशेष भाग्य, महाराष्ट्रात मिळालं महत् भाग्य. आता संपत्ती बी प्राप्त झाली. आता काही वांधा राहिला काय, सापडलं ना, घरपोच आलं ना. पण रडक्यांचा एक वर्ग वेगळा आहे आणि एक वर्ग हसणाऱ्यांचा वेगळा आहे. संत महात्मे दुःखातही हसत असतात, अज्ञानी जीव सुखातही रडत असतात. लक्षात आलं. कधी पाहत रडणारे रडतच राहतात. एका माणसाला मी विचारलं, म्हणलं किती झाला कापूस. म्हणे एकरी 8 क्विंटल आला. कोरडवाचा. म्हटलं बरं आला मग. तो म्हणे नाही ना. म्हटलं मग म्हणे मागच्या वर्षी 10 क्विंटल आलता. मी म्हटलं 2 क्विंटल माझ्या घरचा घेऊन ये, पण एकदा खास. नाही खासला ना. आणि रडणाऱ्यांच्या वर्ग रडतच राहा.
आता त्याला पहा संपत्ती मिळाली. म्हटलं वा रे वा, तुम्ही भाग्यवान. म्हणे कशावर? म्हटलं देवाने तुम्हाला सुंदर शरीर दिले, त्यातल्या त्यात आता संपत्ती सुद्धा दिली, आता काय कमी राहिलं? तो म्हणे महाराज तरी बी नाही जमलं ना. म्हटलं काय झालं? आता 27 वर्षाचं वय झालं, आता काय राहिलं? 27 वर्षाचं वय झालं तरी अजून कोणी पाहिलं नाही. मी म्हटलं त्याचं कारण सध्या पोरायसाठी कमी दाबाचा पट्टा तयार है, जिसके पास नोकरी उसको मिलेगी छोटी, नाही तर ज्याच्याजवळ जमीन त्याचंच जमीन. 10 किलोमीटरवर तुम्हाला एका संन्यासाची पर्णकुटी पाहिली आणि तो तुम्हाला म्हणेन की तुम हमारी क्या बराबरी करो, हमने शादी नहीं की. तो हे नाही सांगणार की हमको किसने लड़की नहीं दी. याला संपत्ती प्राप्त झाली, मग सुंदर मुलगी भेटली, आता काही हरकत. मग त्याच्या घरी गेलं. म्हटलं बा आता तुमच्या भाग्याला पार होत नाही, रडणारांची गोष्ट. म्हणे काचं भाग्य? म्हटलं आता तुम्हाला सुंदर शरीर मिळालं, भारतात मिळालं, महाराष्ट्रात मिळालं, संपत्ती सुद्धा मिळाली, पत्नी सुद्धा चांगली मिळाली. तो म्हणे तरी महाराज. म्हटलं तरी नाराज? म्हणे 3 वर्ष झाले लग्न आले. म्हटलं मग? म्हणे अजून लेकरू नाही. म्हटलं तू असं कर, विठोबा गोसावी महाराजांच्या सप्त्यामध्ये वर्गणी दे, काय तुझी इच्छा पूर्ण होईल. बरोबर आहे की? मग त्यानं दिली वर्गणी. दुसऱ्या वर्षी सप्त्यात आलं, कीर्तन झालं. तर मग तो बुवा म्हणे अरे वा तुम्ही न सांगलं तसंच झालं पण पोरं. मी म्हटलं तुम्हाला सांगितलं की विठोबा महाराजांच्या सप्त्यामध्ये वर्गणी द्या, तुमची इच्छा पूर्ण. एवढं सगळं भाग्य सुद्धा तर झालं हे काय, पण हे सगळं भाग्य आमच्या संतांनी एकाच प्रमाणात सोडून टाकलं. भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा, निकट वासवरा, संता बाई, निकट वासवरा, संता बाई. भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा, निकट वासवरा, संता बाई, निकट वासवरा, संता बाई. काय सांगितलं महाराजांनी? भाग्य तरी नोहे धन, नंबर 2 पुत्र, नंबर 3 तारा. काय नाही म्हटलं याला भाग्य. मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत तुम्ही भाग्य 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 ह्या गोष्टींचं वर्णन का केलं? त्याचं कारण याला ऐहिक भाग्य म्हणतात. ऐहिक म्हणजे इहलोकापुरतं. तरीही संतांनी ते मानलं नाही. याचं दुसरं कारण सांगतो तुम्हाला. काय? किती लोक तुम्हाला आजच्या जगामध्ये असे दाखवू की त्यांच्याकडे संपत्तीची वाण नाही, पण 100 रुपये त्यांच्यासाठी नाही. पटलं तुम्हाला? हां, बाबा चालता का शेगावले? गजानन बाबाच्या दर्शनाने म्हणाल त्या मोठ्या पोराले देणं म्हणा 100 रुपये मला. म्हटलं राजू भाऊ म्हणे का? म्हटलं बाबाले 200 रुपये दिला. कशाले? म्हटलं शेगावला येतो म्हणते. पुढं मर्याले पाय घसरून पडला म्हणजे ते पुढं कुठे झाले? हरी ते म्हणे पैसे कोणाचे? बापाचीच कमाई, पण बापाच्या उपयोगात आली. कारण इथे मिळवणारा वेगळा असतो, उडवणारा वेगळा असतो. संपत्ती वेगळी आणि संपत्तीचं सुख. बऱ्याच लोकांवर संपत्ती आहे, पण त्या संपत्तीचं सुख त्यांना उपभोगायला मिळत नाही. त्याचं कारण आहे काय? अन्न मान धन हे तो प्रारब्ध, धन हे तो प्रारब्ध. दुसरी गोष्ट सुख प्रारब्धात असलं पाहिजे. संपत्ती आहे पण त्या संपत्तीचं सुख त्यांच्या प्रारब्धामध्ये नाही.
म्हणून भाग्य तरी नोहे धन. नंबर 2 पुत्र ही भाग्य नाही. का नाही म्हटलं त्याचं कारण सांगतो. महाराज 2 पोरं काय झालं काय झालं शितोळे आले मला तसंच वाटलं. काय 2 मुलं आहेत आपल्याला. किती 2 मुलं. एक पोरगा मुंबईला असतो, एक मुलगा मुंबईला असतो. त्याला पगार आहे 1,20,000 रुपये. कोण सांगते बाप. पोराला पगार आहे मुंबईला 1,20,000 रुपये. त्यानं मुंबईतच घर घेतलं. तो मुंबईतच राहतो. लग्न झालं लेकरं यायचं. म्हटलं दुसरा पुण्यात. त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. त्याने तिथेच घर घेतलं. तोही तिथेच राहतो. आणि म्हटलं तुम्ही म्हणे आम्ही या खेड्यात राहायचो. 2 एकर वावर आहे ते वाहायचो. डंगरी गाय पाहायचो. काय पाणी आलं की घराले त्या टिनायला लागतात धारा. गाईसाठी गवत आणायला जावं तर वावरात असते गारा. डोक्यावर घ्यावं लागते गवताचा भारा. आणि मग त्या पोरायले फोन काय तुमच्याजवळ येवा काय रे पोरा. तर ते म्हणतात तुमचं तिकडेच बरं वाईट करा. आता का आता या पोरायले भाग्यात बसणारी गोष्ट आहे काय. महाराज म्हणतात भाग्य तरी नोहे धन पुत्र. आता नंबर 3 आहे दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी सुद्धा भाग्यामध्ये मोडले गेले. याचं काय कारण आहे. त्याचं कारण आता जास्तच झाली या बस. मी एका ठिकाणी पेरवीचं कीर्तन केलं आणि दुसऱ्या माणसानं मला घरी चहा प्यायला. मग त्यावेळेस काही गॅस वगैरे काही नव्हते. त्याबरोबर हातानंच मूठ मोडली चुलीत घातली. बसा महाराज चहा की. मी म्हटलं काका राहू द्या ना माणसाच्या जीवावर येत असतात हे धंदे. म्हणजे नाही नाही आपलं रोजचंच आहे. आपलं रोजचं. काकू कुठे झालं. तो काय म्हणे ते तिकडून नसते. काय म्हणे ते भेटीच्या तिकडून नसते. म्हटलं तुमच्या पायाकडून. म्हणे काहून. म्हटलं तरी तुम्ही इकडून असता. म्हणे कुठे नांदी लागत बसता. 3 वर्ष झाले ते तिचं करते खाते. आणि मी मामा करतो खातो. ते आपल्याशी बोलत नाही. मी तिच्याशी बोलत नाही. म्हणून भाग्यात बसत नाही. विठ्ठल हे सगळं ही का भाग्य. याच्यानंतरचा नंबर 2 आहे पारलौकिक भाग्य. इंद्रपदादी ब्रह्मसदन या नाव भाग्यपूर्ण परे. परंतु सत्संगाचे कोट्या अंशू समान चुकीचा जाण चुकेना. 100 यज्ञ केले स्वर्गामध्ये जाता येते. स्वर्ग सुख भोगायला मिळते बरोबर. पण यालाही पूर्ण भाग्य नाही म्हटलं. त्याचं कारण आहे ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकमिशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकमिशंती एवं त्रयधर्म मना प्रपन्ना गतागतम काम कामाला बनते. त्या पुण्याची पावती सरे सवे केंद्रपणाची उठी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका. जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही ते पुणे येते. ज्ञानेश्वरी पाहून काय पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागते. म्हणून तेही सत्संगाच्या तुलनेमध्ये कोटी गुणांनी कमी भरलं. विठ्ठला विठ्ठला याच्याही वरचं 3रं ज्याला परम भाग्य म्हणतात ते कोणतं ते भाग्यवंत मानजाया. भाग्यवंत भाग्यवंत मानजाया. भाग्यवंत मानजाया. शरण गेले पंढरीला. शरण गेले पंढरीला. शरण गेले पंढरीला. शरण गेले पंढरीला.
परम भाग्य त्याला म्हणतात. भाग्यवंत म्हणोदया शरण गेले पंढरीराया. हा तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत विठोबा महाराज की तरणा भाग्यवंत नते हरी कीर्तन. याला परम भाग्य म्हटलं. आणखी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं परम भाग्य ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे परमानंदा योग्य जीव होती. काय सांगितलं? विषयाबद्दलचं वैराग्य निर्माण झालं. परमानंदाच्या प्राप्तीचा अधिकारी तो जीव बनतो. याला परम भाग्य म्हणतात. विठ्ठला तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिते संसारी जन्मिजायाचे लागे. संसारी जन्मिजायाचे लागे. संसारी जन्मिजायाचे लागे. संसारी जन्मिजायाचे का म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. आम्ही त्यातच मोडतो महाराज म्हणतात. बरं इह लोकेंचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो. का धन्य झालो? दास विठोबाचे झालो म्हणून धन्य झालो. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राजाचे दास पंढरी राजाचे दास पंढरी राजाचे दास पंढरी राजा. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे. का? दास पंढरी राजाचे. आपण कोणाचे दास आहोत? सांगतो सांगू काय सांगण्यासाठीच बोलतो. मला सवय पडलं आहे सांगू नये. त्याचं कारण आहे मी 2-3 पोरांच्या संबंधित केले. गावरान तुपाचा चुरमा खाऊ घातला त्या पोरी वाली गेले तरी ते म्हणत सांगू. तरीपासून माय तोंडात बसलं हे सांगू. सांगू म्हणजे टांग. विठ्ठला 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 काय आहे? आम्ही दास कोणाचे आहोत हे सांगतो. बरोबर आहे. आता तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवू. आम्ही दिंडी मध्ये म्हणत असतो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा
नामघोष करून घेतला याला एका दगडात दोन पक्षी मारणं म्हणतात. तुमच्या लक्षात येईल मी पुढे बोललो. आता हे दिंडीमध्ये म्हणत असतो आम्ही विठ्ठल माझा 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 माझा. तेवढ्यात त्या खिशातला फोन वाजा म्हणणाराच्या दिंडीतली मोठ्यावर तुमची. आता तो खिशातल्या फोनचा आवाज आला आणि त्या बुवानं माईक दुसऱ्याच्या हाती दिला आणि तो बुवा दिल्लीतून बाजूले झाला आणि तो फोन कानाशी दिला आणि त्याच्यातून आवाज येणार की नाही. बरं हा बुवा घरी गेला असेल की दिंडीतच होती. खरं सांगा घरी मग म्हणून काय राहिलं तो विठ्ठल माझा आणि फोन का पंढरपूरचा होता. अरे काय सांगता साधू संत येती जाती दृष्ट तुला लावी वरी वरी बहु माया तुला माझ्या पंढरीराया. वरी वरी बहु माया तुला माझ्या पंढरीराया. वरी वरी बहु माया तुला माझ्या पंढरीराया. वरी वरी माया जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. आणि का नाही माझ्या मना होका पंडित शास्त्रा. जाऊ द्या वेळेचे भान राखणं गरजेचं आहे. किंवा बारका पण शिरी काही बघायची आहे की नाही. पहिले तर तुमच्या लक्षात आलं असेल की टाकीच लहानशी दिसते तर पाणीच किती कशी विठाला विठाला विठाला. मागचं पुण्य शिल्लक असल्याशिवाय मनुष्य परमार्थाकडे वळत नाही. आणि संतांची कृपा झाल्याशिवाय परमार्थ कळत नाही. विठाला विठाला विठाला. संत काही कोण्या बाजारात मिळत नाही. काय बरोबर. तपे तीर्थव्रते गोविंद पै भेटे परी साधू न भेटे भाग्यहीन. चंद्रामृत सुखे सेववीन. चंद्रामृत सुखे सेववीन. आता
धावा केला 42 दिवस पर्यंत. अगोदर देवाला पण तुकाराम महाराज नाही आले. निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा तुकाराचा धावा करीत असो. म्हणजे अगोदर देवाला पण तुकाराम महाराज नाही आले. याचा अर्थ देवापेक्षाही संतांची भेट दुर्लभ, ते भाग्याशिवाय मिळत नाही. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझ्या भाग्याचा उदय झाला आणि मला संतांची भेट झाली. पहिलं भाग्याचा उदय ते हे दोरी संत पाय उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले. अर्थात याला परम भाग्य म्हणतात. ज्यावेळेस या परम भाग्याचा उदय होतो त्यावेळेस संतांची भेट जीवनामध्ये होते. किंवा असं उलटे भाषेत बोलले तरी काही अर्थ बदलणार. खऱ्या अर्थाने संतांची भेट ज्यावेळेस झाली त्याच वेळेस आपला भाग्याचा उदय झाला असं म्हणायला हरकत नाही. मग भेटले, मग काय ठरवलं? तेथून या नोठो माथा मरणा भातली सर्वता. महाराष्ट्रात ही गोष्ट सत्य आहे का? आमच्या गावामध्ये भागवत झालं. मग ते एक मावशी आली, मी त्या भागवती बसल्यावरच बसलो. ते मावशी आली तिनं दर्शन घेतलं आमच्या गावातल्या. त्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग माय पार मुडकट टेक. आता कधी कधी नाही लागायनी पाहायला लागते, पण तसं नव्हतं माझ्याबद्दल. बरोबर आहे? नाही तर मग गावातले लोक आम्ही नाही, पण ते तुमच्या नेते बसले असल्याचं असं करावं लागला. माबद्दल तसं नव्हतं. त्या बाईनं दर्शन घेतलं, मुडकं काही उचललं. मावशी उचललं मुडकं. म्हणे बापा बाबांना सांगा. म्हटलं काय सांगा? संतांच्या पार मस्तक ते कलो की लवकर उचलो नाही. म्हटलं आम्ही काय संत आहे? म्हणे आम्हाला तर संतच आहे. गोष्ट खरी आहे, तुमची श्रद्धा आहे ना, तुम्ही तरुण जासा. आमची लायकी नसली तर आमचं काय होईल? देवच नाही. बरोबर आहे की? पाय जोडतो आम्ही, गोष्ट खरी आहे. पण आम्ही जर दर्शनाच्या लायकीचे नसलो ना, किती कल्पनाडकामध्ये जावं लागेल सांगता नाही. तुम्ही संत म्हणता, ठीक आहे. तुमच्या मावशीला म्हटलं बा आता उचललं मुडकं. म्हणे बाप्पा बाबांनी तर सांगलं
मेल्याशिवाय मुंडकं उठलो नाही संतांच्या पाहात. म्हटलं आता मी मरीन काय उचलायची की तू मरशील का? म्हणे बरं असं काहून सांगलं शिन मग? तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे म्हणे. म्हटलं त्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. काय, ज्याला लक्ष्यार्थ म्हणतात तो वेगळा आणि वाच्यार्थ म्हणतात तो वेगळा. फरक पडते वाच्यार्थामध्ये लक्ष्यार्थामध्ये. किती फरक पडते. मालकानं चांगलं कळायला जा रे घरात चहा घेऊन ये. पाहुणे बसले होते बस. मग तो घरात गेला आणि काय म्हणे माहिती, काकू मला चहा देऊन दे. त्या बाई वाटलं याला कुठे जायचे काय येते. याला चहा दिला, हा गोटू गोटू पेला आणि पाहुणे देऊन तो बा आता आणि चहा मग आणि तो बघा अरे तुला काय सांगायचं म्हणे. केलं मी ना ते काम. अरे चहा घेऊन ये म्हणे. काचाच घेऊन बसतो तरी म्हणे पाहुणे असं कोणी बोलले तुम्ही. वाच्यार्थाने लक्षात याच्यातला फरक समजला पाहिजे. काय तसा तिथेच फरक समजला पाहिजे ना. तेथून या उठव माथा याचा अर्थ निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्मळ वर्म चुकून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. महाराज आपल्या गळ्यात माळ टाका राजा. मी म्हटलं तुमच्या गळ्यात तर माळ आहे पण तो म्हणे ते दुसऱ्या महाराजांना टाकायची. म्हटलं मग आता म्हणे त्यावेळेस त्या बसची लय हवा होती पण आता ते तशी हवा राहिली. तुमची जराशी हवा बरी दिसते आता तुम्ही टाका माळ. मी म्हटलं माहिती हवा गुंडाईन गळ्या एखाद्याला बरोबर आहे. मी ना त्याला सांगलं म्हटलं आमच्या घरात शेजारी एक पोरगी करून आणली. तो रोज पेते घरी येते. तिले रोज मारते. कधी कधी तिले हात धरून घरातून काढून देते. तर जाय त्या बापाच्या घरी. ते म्हणते आता कशी जाईल. थोडा मार खाईन पण आता कशी जाईल. म्हटलं ते रोज मार खाते तरी त्याले बदलायला तयार नाही. पण तू बुवा बदलायवर आला. मग काय म्हणे राहू देऊ काय नाही तर तेच मार काय हे निष्ठा आहे काय तुम्ही. अरे अर्थात आपली बुद्धी संतांच्या चरणावर मरेपर्यंत स्थिर झाली पाहिजे. विठला माथा मरणा वाचुनी सर्वथा विठोबार संकल्प सिद्धीला जाण्याकरता मनाची साथ पाहिजे. मन अनुकूल. भक्ती मार्गामध्ये केवळ शरीराने केलेली साधना फलद्रूप नाही. एक महत्वाचं वाक्य बोलून संसारामध्ये क्रियेला महत्व आहे. परमार्थामध्ये भाव महत्वाचा. बरोबर. रूपवैसा माझा आतिले पण का गाजा. एक भाव नाही माझा तरी आजाळते.
प्रेमाविण भजन नाकाविण मोती अर्थाविण पोती वाचून काय. आता फरक सांगून देतो संसारात परमात्मा. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कोणता दिवस म्हणतात तर दुसऱ्या दिवशी गवळणीचा दिवाळीचा पाडा. मग तो भाऊ घ्यायला येते त्या बहिणी. भाऊ घ्यायला येते आणि ते बहीण सुटकेस भरून तयारच असते. ते बहीण सुटकेस उचलते आणि घराच्या बाहेर निघते. तेवढ्यात तिची नणद येते. मग हे बहीण काय म्हणते भावाले, दादा 2 मिनिटं थांब. म्हणतो मी त्या डाकींच्या पहाड म्हणून का कोणाच्या कोणाची ती डाकी सासू तिची नणद. प्रेम असते का तिच्या मनात? प्रेम असतं तर डाकी म्हटलं असतं का? पण ते म्हणते मी त्या डाकींच्या पहाड म्हणून का. मग हे सुटकेस ठेवते आणि तिच्या पायात लागते. ते काय इथेशी बोलते काय? ते दुसऱ्याच बाईला म्हणते गंगू कुठं गेला ते म्हणे मी कालच आली बाईला मारी काम पाहत नाही का आम्ही आज आलो. बरं मग ते गंगू कशी म्हणते आलती पण म्हणजे कोण भाऊजे. हा मग काय तिचे दिवस भरले का? म्हणजे हिच्या मनात आदर नाही तिच्या मनात प्रेम नाही पण केलेसला भागत नाही आले संसार होता. काय सांगता नाही ह्या गोष्टी. हिवाळाचं बनत नाही तरी आंब्याचा रस. त्या हिवाळ्याला म्हटलं आज तर रसाच येतो म्हणे कोणाला गिटते. त्या हिवाळ्याला म्हटलं आज तर रस केला पावडे म्हणे कोणाला पटते. याले पटत नाही त्याला गिटत नाही केल्याशिवाय सुटत नाही. याले संसार प्रेम असो की नसत करावं लागेल. पण केवळ क्रियेला किंमत संसारामध्ये आहे. परमार्थामध्ये केवळ क्रिया महत्त्वाची नाही तर भाव महत्त्वाचा आहे. अंतकरणातला भाव जर नसेल तर व्यर्थ आहे. मग मन अनुकूल असलं पाहिजे. माऊलींनी सांगितलं त्रिवेणी संगमे नाना तीर्थभ्रमे चित्त नाही नामी तरी देव. मग मन त्या साधनेमध्ये असलं पाहिजे. आपण मनाचे मालक आहोत का अनुभव करत हेही समजलं पाहिजे. एक दृष्टांत सांगतो थोडक्यामध्ये सेवा पण टाकतो. फकीर होता जुन्या काळातली गोष्ट आहे. त्याने जिलेबी बंद करता पाहिजे पण मनात आलं जिलेबी खाऊ. एकानेची जिलेबी घेतली त्यानं. त्यावेळेस एकानेची येत होती. एकानेची जिलेबी घेतली आणि झोऱ्यामध्ये ठेवली. रस्त्याने चालला फकीर. आध्यात्मिक होता फकीर चांगला. तो म्हणे बादशाच्या घरासमोर होता ना. तो म्हणे आज तूने जिलेबी मांगी कल तू पेड़ा मांगेगा परसों और कुछ मांगेगा लेकिन आज तो मैंने तेरे को जिलेबी दे दी. कल से तू तो क्या तेरे बादशाह का बाप भी आया तो नहीं दूंगा. हे ऐकलं बादशाच्या नावाप्रमाणे. बादशाचा बाप काढला ना लगेच त्याला पकडलं त्या पत्राला आणि बादशाच्या समोर उभा केला. यानं तुमचा बाप काढला. बादशाहने विचारलं का काढला माझा बाप. म्हणे तुम्हारे बाप की बात नहीं थी. बादशाह बोले फिर मेरे मन में आया है जिलेबी खाने का तो मैंने एकाने की जिलेबी ले ली खाई भी नहीं अभी मेरे झोले में दाखिल जाने. तो मैं मेरे मन के साथ बात कर रहा था. आज तूने जिलेबी मांगी कल तो पेड़ा मांगेगा परसों और कुछ मांगेगा लेकिन आज तो मैंने तेरे को जिलेबी दे दी. कल से तू तो क्या तेरे बादशाह का बाप भी आया तो नहीं दूंगा. इसका मतलब ये है बादशाह जी तुम दुनिया के बादशाह होंगे लेकिन मेरे मन के तो बादशाह नहीं ना. मेरा मन का बादशाह तो मैं हूँ. तो मैं मेरे मन के साथ बात कर. बादशाह ने निर्दोष सोडून द्या. आपण मनाचे बादशाह आहोत का नोकर हे पहिले समजून घ्या. आपण त्याचे मालक असलं पाहिजे. त्याला समजावून सांगितलं ना तर ते ऐकते सुद्धा. मारून म्हणून त्याला समजून सांगितलं तिसऱ्या चरणात होई बाळा
होई बळकट माझ्या मनारे तुझीट केतन्या नोटू माता मरणा भातुने सर्वदा मनाला समजून सांगितलं. मन हिट झालं आणि बळकट झालं. मग तुम्हाला काय मिळालं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात? तुका लोटांगणी तुका लोटांगणी लोटांगणी तुका लोटांगणी तुका लोटांगणी तुका लोटांगणी भक्ती भाग्यात अर्थात अंतकरणामध्ये भक्ती प्रेम जागृत होणं हे सुद्धा एक परमभाग्याचं लक्षण आहे. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण क्षण वेगळा ज्ञानेश्वर ओम गजानन नमो नमः.
हे करतात जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संत प्रकरणातील परम भाग्याचा पैसे ठरवलेला अभंग तुमच्या समोरला वेळा वाकडा अल्पबुद्धीने सोडवण्याचे प्रयत्न केले. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा प्रवाह दोष, बरोबर जे असेल ते माझ्या सद्गुरूंची संतांची कृपा आणि तुमचे आशीर्वाद. तर मंडळी मस्त आहे, जास्त नाही पाहिजे पण मस्त पाहिजे, नाही तर जरी जास्त असतात पण मस्त नसतं. पण मला काही गायन एवढं जास्त येत नाही, आम्हाला नाही शिल्लक पडत नाही तर गायन आहे. पण कसं आहे सांगू मला काही बोलणे झाली की नवरी किती माहिती असू द्या पण तिच्या संग सवासनी चांगल्या असले की नाही तर त्या तिचं सौंदर्य खुलून जातात. बरोबर, त्या नवरीच्या गालावर कधी घामाचा थेंब टपकला तर एक सवासीन पुसते आणि दुसरी लगेच पावडरचं बोट चोपडून देते. नवरी एकदम सुंदर दिसते, सकाळी पाहिली ती कशीची मस्तीच असते. बरोबर, कसं स्वभाव आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोले गोरे देवा गोरे मुत्तरे कुंडली